अदर पीपल मनी अदर पीपल इपट साला तुमची मर्सडीज. हनुमानला सांगितलं होतं फक्त सीता मातेला पाहून यायचे. कळलं बलाढ्य हनुमान आहे. म्हणले मग आता मला भूक लागली आहे. म्हणले इथं फळं असतील तर खा. हे खायला लागले फळं आणि नंतर हे फळं खाणं म्हणजे यांचा कार्यक्रम होता. फक्त आले सैनिक मारण्यासाठी. वेगळ्या वेगळ्या सैनिकाला उलथे पालथे केले आणि शेवटी रावणाचा मुलगा आला इंद्रजित. ते म्हणले साला याचा काटा केला तर रावणाकडे जाता येणार नाही. आणि जेव्हा बंदिस्त अस्त्र सोडलं गेलं तेव्हा त्या बंदिस्त झाले. इंद्रजितला वाटलं वाह आणलं वानराला पकडून. आणि जेव्हा हनुमानला तिथं उभा केलंय कुठं रावणाच्या समोर आणि मग भेट झाली आणि हनुमानाने इंट्रोडक्शन दिलं. रावण महाराज तुमची ख्याती ऐकले आम्ही. तुम्हाला बालींनी एका कोपऱ्यात फिरिलं होतं. तुम्ही चोर आहेत असं पण ऐकलं आम्ही. सगळ्यात मोठे चोर आहेत तुम्ही. दुसऱ्याची बायको उचलून आणतात. ज्या वेळेस हे डिस्कशन चालू होतं तेव्हा त्यांना सगळ्यांना असं वाटत होतं की याला मारून टाकलं पाहिजे. पण बिभीषणाने काय सांगितलं मारू नका दूताला याची शेपटी जाळून टाका. ज्या वेळेस शेपटीला आग लावली त्यावेळेस रॉकेल कुणाचं. बर आग लावणारा कोण. बर कापड कुणाचं. सगळी प्लॅनिंग कुणाची आणि जळाले कुणाची. मग मला असं वाटतं अदर पीपल मनी अदर पीपल इपट साला तुमची मर्सडीज. साला तुमचा महिन्याचा 10 लाखाचा प्यार. अरे यही अपने हनुमान जी ने सिखाया है. रॉकेल उसका का कपड़ा उसका आग लगाने वाला उसका और जलाया भी उसको. साला नो इन्वेस्टमेंट. साला फक्त डोक्यात विचार पाहिजे. पैसाच पैसा आहे दोस्तो. अरे बघा राम भगवंत कधी आले त्रेतायुगात येऊन गेले. हजारो वर्षानंतर राम म्हटलं कसाला अंगात काटा येतो. अरे तुमच्या आत सुद्धा राम जागा करू शकतात. तुमच्या आत आलाच नाही इथं खरा जागा राम. खरा जागा भगवंताने सगळं दिलंय आणि एवढा भारी मोमेंटम पण दिलाय. काही माहीत नाही 10, 20, 30 वर्ष जिंदगी जगणार माहीत नाही. पण चला अशीच जगायची ना की लोकांनी 200-400 वर्ष जागा ठेवलं पाहिजे. मेमरीमध्ये ठेवलं पाहिजे.